कामोठे परिसरातील गंभीर पाणी टंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगरसेवक विकास घरत यांनी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील आणि अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले। या भेटीदरम्यान त्यांनी कामोठे येथील विस्करीत पाणी पुरवठ्याबद्दल यापूर्वी महासभेत केलेल्या मागणीनुसार लवकरात लवकर याविषयी पूर्तता करावी अशी विनंती केली आहे। सादर केलेल्या निवेदनात विकास घरत यांनी नमूद केले आहे की कामोठे शहरातील वाढती लोकसंख्या पाहता सध्या होणारा पाणी पुरवठा अत्यंत अपुरा पडत आहे। सद्यस्थितीत या भागात 38 ते 40 MLD पाणी पुरवठा होत असून नागरिकांची गरज भागवण्यासाठी तो किमान 45 ते 50 MLD पर्यंत वाढवणे गरजेचे आहे। याशिवाय परिसरातील काही हॉटेल व्यवसाय, सर्व्हिस सेंटर आणि संस्था चालकाकडून अनधिकृतपणे पाण्याचे कनेक्शन घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे। अशा अनधिकृत पाणी वापरामुळे आणि जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमधून होणाऱ्या मोठ्या प्रमाणात गळतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलून त्या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकाव्यात अशी मागणी विकास घरत यांनी केली आहे। तसेच पाणी नियोजनासाठी विशेष कन्सल्टन्सी किंवा जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ठोस उपाययोजना करावी असेही त्यांनी निवेदनात सुचवले आहे। यावेळी नगरसेवक रवी जोशी, प्रदीप भगत यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते। आज महासभेत अनेक सहकार्यही पूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रत्येक नोडवाईज आपले समस्याही व्यक्त केलेल्या आहेत। तसेच महानगरपालिकेच्या पनवेल कामोठे नोडमधून माझ्या सर्व सहकाऱ्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता। आमचा मुद्दा हा प्रामाणिकपणे मुद्दा आहे की जे लॉसेस आहेत याच्यावर महानगरपालिकेने कुठेतरी एक समिती गठीत केली पाहिजे किंवा अधिकारी नियुक्त केले पाहिजेत, जेणेकरून ही समस्या आहे ती आपण नियंत्रणात आणू शकतो। ज्या पद्धतीत कामोठ्याला 38 ते 39 MLD पाणी येतोय, तर आज कामोठ्याची गरज ही 45 ते 50ची गरज आहे। पण ते 38 ते 39 MLD मध्ये सुद्धा ही 4 ते 5 MLDची तफावत आहे की जेणेकरून जसं की जर्न लाईन असल्याकारणाने काही सर्व्हिस सेंटर आहेत तर तिथे पाण्याचा दुरुपयोग आणि चोरीने पाणी वापरल्याने काही हॉटेल्स आहेत आणि काही मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत तिथे लॉसेस खूप ठिकाणी हा चाललेला आहे। त्याच्यामुळे जर 3 ते 4 MLD पाणी वाचला तर नक्कीच कामोठ्यातील रहिवाशांची ही गरज भागू शकते। या दृष्टिकोनानुसार जसा जो प्रश्न आम्ही उपस्थित केला होता त्यालाच कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आम्ही आज अतिरिक्त आयुक्त असतील की आमचे महापौर असतील यांना एक पत्र निवेदन दिलेलं आहे की पाणी परीक्षेत जेव्हा होईल तेव्हा होईल, पण त्याच्या अगोदर इथे कोणतीतरी समिती किंवा अधिकारी नियुक्त करून त्याच्यावर कुठेतरी नियंत्रित आणावा। सर, पाहिलं गेलं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण पाहिजे असं नोव्हेंबरमध्ये देखील हा विषय आला होता की सध्या आता बिल्डरांना ज्या ओसा वगैरे दिल्या जात आहेत तर पाणी टंचाईचा विषय आहे, तर ओसी नको द्यावी यासाठी देखील आपण काय प्रश्न मांडणार आहात का महासभेत किंवा आयुक्तांना भेटणार का ह्या संदर्भात? आत्ता आम्ही जर अतिरिक्त आयुक्तांना भेटलो त्याच संदर्भात आम्ही तोच मुद्दाही तिथं उपस्थित केले आहे की आत्ता नव्याने ज्या बिल्डिंग्स होत आहेत त्यांना जर CC दिली नाही तर पुढची कामही होणार नाही आणि ते जे कन्स्ट्रक्शनसाठी पाणी आणि दिला जातो त्याच्यातही बराच पाणी हा वेस्ट पाणी जातो आणि त्याच्यामुळं स्थानिक नागरिकांना याचा भुगदंड भोगावा लागतो आहे। आणि जसं की मी अगोदरच्या सभेतही बोललो होतो, जो टँकर माफिया आहे ज्या पद्धतीत आज 2 महिन्याचा बिल 2,77 लाख आला, म्हणजे 1 महिन्याचा बिल कामोठ्याला 1,35 रुपये आला होता। त्याच्या भुगदंडाच्या माध्यमातून आज बघितलं तर कामोठ्यातील रहिवाशांना 1000पेक्षा जास्त सोसायटी आहेत टँकरच्या माध्यमातून मिनिमम 50 ते 60 लाख रुपये एक्स्ट्रा कामोठ्यातून पैसे जात आहेत। याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे। म्हणून आमचं एक प्रामाणिक सर्वांची मत असणार की येणाऱ्या काळात जर महानगरपालिकेने याच्यावर लक्ष घातलं तर हे टँकरच्या माध्यमातून जो भुगदंड सोसायट्यांना भोगायला लागते तोही कमी होईल आणि जो आज उन्हाळ्याच्या माध्यमातून लोकांना पाण्याची टंचाईची त्रास होत आहे हेही कुठेतरी निवारण होऊन जाईल। पाणी टंचाई हा विषय कामोठेकरांसाठी नवीन नाही आहे, पण आता महापौर देखील आपलेच आहेत, तर नाही ह्या विषयात आपल्या ह्याच्यातला प्रश्न सुटला तर ह्यापुढे आपलं निवेदन काय असणार? नक्कीच महापौरही आमचेच आहेत। आम्ही आमचे वरिष्ठ आमदार प्रशांत ठाकूर साहेब याच्यासाठी आम्ही पुढच्या जर नियंत्रित याच्यावर काही महानगरपालिकेने कोणतीही समिती किंवा अधिकारी बसवले नाही तर आमदार साहेबांशी चर्चा करून किंवा आमचे वरिष्ठ नेते आहेत यांच्याशी चर्चा करून नक्कीच याच्यावर कोणता उपाययोजना किंवा मोर्चा काढायचं हे नक्कीच आम्ही याच्यावर बघू। कारण याच्या अगोदरही आम्ही एक मोर्चा काढला होता, त्या संदर्भात
आम्हाला सिडकोचे एई यांनी लिहून दिला होता की 15 MLDची पाणी आहे, तुम्हाला गरज आहे आणि त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. आज ही सिडको आम्हाला 6 महिन्यापूर्वी हा लिहून दिलेला याची फसवणूक करत आहे. यामुळे आम्ही आज महानगरपालिका ही संस्थेच्या अंतर्गत आम्ही कांबोट्यामध्ये राहत असल्याकारणाने प्रत्येक नागरिकाची ही एक व्यथा आहे की आपण सिडकोपेक्षा महानगरपालिकेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे आज महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही याच्यावर कुठेतरी अंकुश बसावा यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत.